Hello, this is not artifact episode. I'm just thinking and एक gift the God gave us, that gift called jealousy. If you jealous someone, that means म्हणजे एक प्रकारे वेगळंच आहे. आपण म्हणजे समजा जर आता एखादी मूवी बनवायची आणि लोकांना इन्स्पायर करायची लागेल, इन्स्पायरिंग मूवी बनवायची आहे. इन्स्पायर केल्यानं लोक कधी इन्स्पायर होत नाही. जस्ट टेम्पररी असते तो, फक्त टेम्पररी सोल्युशन असते, नॉट ए परमनंट. पण एक तरीका आहे ज्यांनी लोकांना म्हणजे इन्स्पायर करण्याने प्रभावित करणं, कोणत्या तरी कारणावरून, किंवा लाईक वी आर इन्स्पायरिंग पीपल फॉर चेंज. म्हणजे काहीतरी चेंज आणण्यासाठी आपण इन्स्पायर करतो. तर इन्स्पायर ही जस्ट टेम्पररी सोल्युशन आहे. जर चेंज आणायचं असेल तर jealousy, of course. Yeah, I am jealous. आणि how and why I am jealous? काइंड ऑफ काय आहे, माझंच आर्टिफॅक्ट एपिसोड आहे, त्यामुळे मला माझी बुराई तर बिलकुल करूशी नाही वाटत. आणि जेलसी, मी जेलस करता म्हणजे हे बहुत ही डीप माइंड असते, याला बाहेर काढणं बहुत ही खतरनाक असते. म्हणजे आपण रियालिटी ॲक्सेप्ट करतो, तेच काम आहे याचं, आर्टिफॅक्ट एपिसोडचं तेच काम आहे का रियालिटी ॲक्सेप्ट करणं. हे यू जेलस, ऑफकोर्स एव्हरीवन जेलस. Of course, your friend got a job and you didn't, and he show off about it job. म्हणजे तो चांगला शॉप होऊन मला असा जॉब भेटन, असं काम करायला लागेल, इतका पगार भेटन, कूल गर्ल्स वगैरे वगैरे. तर जेलस होते एक प्रकारची. तर या जेलस इन वाईट ना, बट माझी लाईफ त्याच्यापेक्षा बहुत ही बेटर आहे, बहुतच बेटर. म्हणजे जर मी ते ॲडजेक्टिव्ह लावलं म्हटलं बेस्ट, बेटर अँड बेस्टेस्ट, तर त्याच्यामध्ये येऊ शकते. कारण बेटा मी मूवी बनवत आहे ॲज अ फिल्म डिरेक्टर, तर I know everything and I am. So why do I jealous? Because still I'm not a movie director. That's the problem. Means it's not real, but is in my head and it's completely real. So kind of complicated things. आणि अजून एक विषय होता ज्याच्यावर बोलत आहे, गर्ल्स, मुली बहुत ही स्पॉइल करतात, बहुत ही स्पॉइल. मुली बहुत ही लवकर इम्प्रेस होतात कोणत्या गोष्टी करून, आणि मग तसं नाही पाहिजे. जस्ट काइंड ऑफ काय म्हणजे I mean, I'm saying just keep it away from girls.
जस्ट टेक स्मॉल. ओके, म्हणजे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये मुलीचे काय ओळखच ठेवा, म्हणजे जास्त क्लोज येऊन देऊ नका, कारण त्या मुली तुमच्या बाउंड्री ठरवते. म्हणजे तुमची औकात काय हे मुली ठरवतात. त्यामुळे मुलीच्या जास्त कॉन्टॅक्ट जायचं नाही, गर्लफ्रेंड बिलकुल ठेवायचं नाही. आणि बरोबर वाईफ इट्स अ फ्युचर मॅन, म्हणजे जेव्हा ते पॅरेंट्स सोडून द्यायचं वॉट एव्हर काइंड ऑफ दिस. बट त्या मुली बहुत ही म्हणजे ते डिस्क्राईब करतात की तुमची औकात काय आहे. सो आय एम टेलिंग यू, please do not make contact with girls, not with boys. This is my future advice to you. Goodbye.